हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार 14 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. कान्हा, राजलक्ष्मी, सखी आणि सरकार हे चौघे एकमेकांसमोर उभे ठाकले आणि मग यांच्यात कचा भांडण झालं. जसं की चाळीतील नळावर होतं, बायकांची भांडणं होतात तसं यांच्यात भांडण झालं. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं? तर फ्रेंड्स, राजलक्ष्मी कान्हाला जेलमधून सोडवायला आली आणि त्याच वेळेस सरकार आणि सखी तेथे पोहोचले. कान्हाने राजलक्ष्मीला सांगितलं की हे सगळं नाटक होतं. हे सखीने ऐकलं आणि सखीने कान्हाला पुन्हा एकदा खोटं ठरवलं. त्यामुळे राजलक्ष्मी चिडली. कान्हाला विचारलं, या मुली तसं काय जिच्यासाठी तू हे सगळं करतोय? सरकार बोलली, ओ मॅडम, माझ्या मुलीला काही बोलायचं नाही, तिची लायकी काढायची नाही. तर लगेचच राजलक्ष्मी म्हटली, ए तू गब्बस, तू कोण आहे ग? माझ्यासमोर उभं राहायची तुझी लायकी आहे का? त्यामुळे सखी चिडली आणि म्हणाली, ओ आजी, माझ्या आईशी असं बोलायचं नाही. आणि मग कान्हा चिडला, ए सखी, माझ्या आजीशी असं बोलायचं नाही, बोट खाली कर नाहीतर बोटच तोडून टाकीन. त्यामुळे सखीला जबर धक्का बसलाय. म्हणजे आता सखी आणि कान्हामध्ये कडाक्याचं भांडण झालंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा हा पोलीस स्टेशनमध्ये निवांत खुर्चीवर बाहेर बसलेला असतो आणि तेवढ्यात एक माणूस तेथे येतो आणि म्हणतो, साहेब, मला एक कंप्लेंट रजिस्टर करायची आहे. हवालदार विचारतो, काय? तर हा माणूस सांगतो, मी आणि माझे मित्र दरीजवळ फिरायला गेलो होतो, तेथे आम्हाला एक डेड बॉडी सापडली, त्याबद्दलच तक्रार नोंदवायची आहे. हे ऐकून कान्हाला मोठा धक्काच बसतो. कान्हाला वाटतं ही डेड बॉडी म्हणजे सखीची खरी आई तेजस्विनीची असू शकते, कारण तीच दरीत पडली होती. कान्हा विचारतो, हो, कोणती डेड बॉडी आणि कशी दिसत होती ती बाई? तिने काय साडी वगैरे नेसली होती का? तिची डोळ्यांचा रंग काय होता? हा माणूस म्हणतो, नाही हो साहेब, बाईची डेड बॉडी नव्हती, पुरुषाची होती, माणसाची होती. कान्हाला समजतं की ती तेजस्विनी नाही आहे. कान्हा म्हणतो, ठीक आहे. आणि मग हा माणूस आपली तक्रार नोंदवतो आणि तेथून निघून जातो. तेव्हा कान्हा विचार करतो, तेजस्विनीचं काय झालं असेल हे लवकरात लवकर शोधून काढायला हवं. एकदा का सखी मला भेटायला आली तिच्याबद्दल, मग आपण सखीला विचारूया, असा विचार कान्हा करतो. आणि इकडे सखी ही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेली असते कान्हासाठी डबा घेऊन. आणि ती अजूनही द्विधा मनस्थितीत असते की जाऊ का नको, कान्हाला डबा देऊ की नको. आणि त्याच वेळेस कान्हाची नजर सखीवर पडते. कान्हाला दिसतं की सखी माझ्यासाठी डबा घेऊन आली आहे. त्यामुळे कान्हाला खूप आनंद होतो. कान्हा हा लगेच हवालदारला सांगतो, ओ हवालदार साहेब, माझी बायको आली आहे, लवकर मला तुरुंगात ठेवा आणि जसं सांगितलंय तसं नाटक करायचं. हवालदार म्हणतो, ठीक आहे. हवालदार धावपळ करतो आणि कान्हाला लॉकअपमध्ये लॉक करतो आणि आपल्या जागेवर पुन्हा एकदा येऊन बसतो. आणि कान्हासुद्धा आता जसं मग की मला खूप त्रास होतोय अशी नाटकं सुरू करतो. सखी ही पोलीस स्टेशन बाहेर आलेली असते आणि हवालदार जवळ येते. तर कान्हा हा लॉकअपला पकडून ऐग ऐग अशी नाटकं करत असतो. सखी या हवालदारला विचारते, साहेब, मला कबीर किर्लोस्करला भेटायचं आहे. हा हवालदार विचारतो, तुम्ही कोण त्यांच्या? सखी सांगते, मी बायको आहे त्याची. हवालदार विचारतो, पुरावा काय आहे? तर सखी गळ्यातलं मंगळसूत्र दाखवते आणि म्हणते, हे का गळ्यातलं मंगळसूत्र? हे हाच पुरावा आहे की मी त्याची बायको आहे. तर हा हवालदार विचारतो, पण हे मंगळसूत्र त्यानेच घातलंय, याचा काय पुरावा आहे? सखी चिडून म्हणते, काय बोलताय तुमचं, तुम्हाला तरी कळतंय का? मी काय कोणत्याही माणसाला स्वतःचा नवरा म्हणेल का? हे मंगळसूत्र त्याचंच आहे आणि त्यानेच माझ्या गळ्यात घातलंय. हवालदार म्हणतो, कळलं, त्याचीच बायको एवढी भांडकुदा असू शकते. सखीला खूप राग येतो आणि सखी ही गळ्यातील मंगळसूत्राला हात लावते. तेवढ्या सखीला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. एकदा सखीच्या केसांमध्ये हे मंगळसूत्र अडकलं होतं आणि मग कान्हा हे मंगळसूत्र सोडत होता, पण तेवढ्यात मंगळसूत्र वाढवलं होतं, तुटलं होतं. हे सगळं सखीला आठवतं आणि सखी खूप इमोशनल होते. सखी या मंगळसूत्राबद्दलच विचार करत असते आणि कान्हा तिच्याकडे पाहून खूप खुश असतो, स्माईल करत असतो की शेवटी सखी माझ्या प्रेमासाठी येथे आलीच. आणि हवालदार म्हणतो, ओ मॅडम, जा, तो कबीर किर्लोस्कर ते बाजूच्या लॉकमध्ये जा, त्याला भेटायला तुमच्या नवऱ्याला. तर सखी चिडून म्हणते, नाही, तो नाही आहे माझा नवरा, त्याने मला फसवलंय, असं म्हणून सखी रागारागाने लॉकअपच्या बाहेर निघून जाते. त्यामुळे कान्हाला जबर धक्काच बसतो. सखीला हे सगळं आठवलेलं असतं की कान्हाने कशी माझी फसवणूक केली. तो कान्हा नाही आहे तर कबीर किर्लोस्कर आहे, त्याने हे सगळं प्रॉपर्टीसाठी केलं
त्यामुळे या कान्हाला भेटायचं नाही या रागारागात सखी ही पोलीस स्टेशन बाहेर निघून जाते. परंतु पोलीस स्टेशनच्या बाहेर येताच सखीला दाभडे मावशीचा कॉल येतो. सखी पाहते की दाभडे मावशीने कॉल केला आहे. आता दाभडे मावशीला कान्हाचं सत्य माहीत नसेल, त्या मला त्याच्याबद्दल विचारतील तर त्यांना काही कळू द्यायचं नाही असा विचार सखी करते आणि फोन उचलते आणि विचारते, बोला ना दाभडे मावशी, खूप दिवसानंतर कॉल केला. तर दाभडे मावशी म्हणतात, मग कसं सुरू आहे सगळं, कान्हा कसा आहे? तर सखी सांगते, हो सगळं छान आहे, कान्हासुद्धा बरा आहे, ऑफिसला जातो, माझी खूप काळजी घेतो, सगळं चांगलं सुरू आहे. तर दाभडे मावशी म्हणते, झालं का खोटं बोलून? आता मला खरं खरं सांग, तू कबीरला माफ केलं आहे का? आणि जान्हवीने मला सगळं सत्य सांगितलं आहे. सखीला जबर धक्काच बसतो आणि मग सखी आपलं रडगाणं गाऊ लागते, दाभडे मावशी, मी त्या कबीरला कसं माफ करणार आहे? त्याने आपली सगळ्यांची किती मोठी फसवणूक केली आहे. मला फसवलं, तुम्हाला फसवलं, चाळीतील सगळ्या लोकांना फसवलं आणि हे सगळं त्याने फक्त प्रॉपर्टीसाठी केलं होतं. माझी प्रॉपर्टी त्याने स्वतःच्या नावावर सुद्धा करून घेतली होती. त्यामुळे मी त्याला कधीच माफ करणार नाही. आणि तो कान्हा नाही आहे, तर तो कबीर आहे, कबीर किर्लोस्कर. दाभडे मावशी सखीला समजावून सांगते, सखी ही जी नावं आहेत ना, कान्हा, कबीर, ही फक्त माणसाला ओळख देण्यासाठी आहेत. पण त्यावरून पूर्ण माणूस तुम्हाला ओळखता येत नाही. कारण माणसाला ओळखायचं असलं ना तर त्याच्याबरोबर राहावं लागतं, त्याचा सहवास हवा असतो. आणि तू कान्हाला एवढंच ओळखलंयस का? सखी विचारते, पण मावशी, जेव्हा लग्नानंतर मी माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून ठेवत होते तेव्हा तुम्ही मला थांबवलं होतं की नाही सखी, तू कान्हाबरोबर राहा, एवढ्यात निर्णय घेऊ नको. आता तुम्हीच मला सांगा, जर आज मी माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढत असेल तर तुम्ही मला थांबवाल का? तर दाभडे मावशी तिला म्हणते, मला तुला थांबवायची गरजच नाही आहे, कारण तू स्वतःच तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र काढणार नाही. हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो. दाभडे मावशी तिला समजावून सांगते, सखी बाळा, तूच मला सांग, कान्हाने तुला सगळं खोटं सांगितलं स्वतःबद्दल, स्वतःचं सत्य लपवलं. तो तुझी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेणार होता, त्यामुळे तू त्याच्यावर चिडली आहे. पण तू त्याच्याबरोबर इतका काळ घालवला आहेस. आता जेव्हा तू स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्र काढत होती तेव्हा तुमचं नुकतंच लग्न झालं होतं. पण आजची परिस्थिती खूप वेगळी आहे. तू कान्हाबरोबर खूप मोठा प्रवास केला आहे, त्यामुळे आता तू स्वतःच कान्हाला ओळखतेस. मला मान्य आहे, तो तुझ्याशी खोटं बोलला असेल, स्वतःची खरी ओळख लपवली असेल, त्याला पैशांचा हव्यास झाला असेल. पण हे सुद्धा नाकारून चालणार नाही की आजपर्यंत कान्हाने प्रत्येक संकटातून तुला वाचवलं आहे. आजपर्यंत कान्हाने किती वेळेस तुझी मदत केली आहे, किती वेळेस तुला सावरलं आहे, किती वेळेस तुझी पाठराखण केली आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाही आहे. सखीला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. तिची आणि कान्हाची सखी सदन चाळीस झालेली पहिली भेट, जेव्हा कान्हाने तिच्या डोक्यामध्ये संपूर्ण मंडप पडण्यापासून वाचवलं होतं, तिचा जीव वाचवला होता. त्यानंतर विकी नावाचा एक बिझनेसमॅन होता ज्याने सखीला किडनॅप केलं होतं, त्याच्यापासून कान्हाने सखीला वाचवलं होतं. मग कान्हा हा जेव्हा रस्त्यावर गुंड सखीवर हल्ला करत होते तेव्हा सखीला वाचवलं होतं, हे सगळं सखीला आठवतं. दाभडे मावशी ही सखीला समजावून सांगते, सखी आता या सगळ्या गोष्टींचा विचार कर. या दोन्ही गोष्टी एका पारड्यात ठेव. एकीकडे कान्हाचा चांगुलपणा, त्याने आजपर्यंत तुझ्यासाठी काय काय केलं आहे, आणि दुसरीकडे कान्हाने तुझ्यापासून लपवलेलं सत्य. आणि या दोन गोष्टींची तुलना करूनच तुला ठरवायचं आहे की तू कान्हाला माफ करू शकतेस की नाही, कान्हाला तुझ्या आयुष्यात जागा आहे की नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार कर आणि मगच तुझा निर्णय घे, असं म्हणून दाभडे मावशी फोन कट करते. आणि सखी दाभडे मावशी काय बोलली याबद्दल विचार करत असते. तर दुसरीकडे आपला किरण हा मा समोर उभा असतो आणि मा त्याला कामाबद्दल सांगत असते की आपल्या नवीन ब्रांचेसच्या परवानग्या घे, CA कडून ऑडिट रिपोर्ट काढून घे. किरण म्हणतो ठीक आहे मा, आणि किरण जाऊ लागतो तर मा त्याला थांबवते आणि विचारते, कबीरचं काय चाललंय? कबीर सध्या कोठे आहे? किरण खोटं सांगतो, मा मी तुम्हाला सांगितलं ना, या सगळ्या प्रकरणामुळे त्याला खूप त्रास होत होता, त्याला स्वतःची स्पेस हवी होती, त्यामुळे तो काही दिवस बाहेर गावी गेला आहे. पण माचा विश्वास नसतो. मा विचारते, किरण तू मला खरं सांगतोयस ना? मला आजकालच्या पिढीचं कळतच नाही. थोडं काही झालं नाही की तुम्हाला स्वतःची स्पेस हवी असते, एकांत हवा असतो. आणि त्या सखीच्या प्रकरणात तो इतका गुंतलाय ना की मला ते बिलकुल आवडत नाही आहे. त्यामुळे मला खरं खरं सांग, तो खरंच कुठेतरी बाहेरगावी गेलाय ना? तर किरण म्हणतो, मा मी तुम्हाला खोटं का सांगेल?
मा म्हणते ठीक आहे मग जान्हवीची शपथ घे. किरणला जबर धक्काच बसतो. किरण विचारतो जान्हवीची शपथ का, तेही एवढ्या छोट्या गोष्टीत. तर मा सांगते माझा आता कोणावरच विश्वास नाही आहे, त्यामुळे जान्हवीची शपथ तर घ्यावीच लागेल. किरणला कळतं की आता पर्याय नाही आहे, पण कान्हाचं सत्यसुद्धा सांगू शकत नाही. त्यामुळे किरण असं पाठीमागे 2 बोटं करतो म्हणजे शपथ सुटेल आणि म्हणतो मी शपथ घेतो मा, मी खरं बोलतोय. तेव्हा कुठे मला खरं पटतं, पण त्याने जान्हवीची शपथ घेतली नसते. मा म्हणते सॉरी मी तुला शपथ घ्यायला सांगितली, पण कसं आहे ना आजकाल माझा कोणावरच विश्वास राहिला नाही आहे. आणि त्या सखी प्रकरणात तर कान्हा एवढा गुंतलाय, तिच्यासाठी एवढं करतोय, पण तिला काही किंमत आहे का? तिला कान्हाबद्दल कसलंच प्रेम नाही आहे, कसलीच आपुलकी नाही आहे. किरण विचारतो मा मी आता जाऊ का? मा सांगते हो. किरण तेथून निघून जातो आणि मा बिचाऱ्या कान्हाचाच विचार करत असते. कान्हा कोठे असेल, काय करत असेल हा विचार करत असते. तिला कान्हाची खूप आठवण येते. आणि दुसरीकडे आपला कान्हा अजूनही तुरुंगामध्ये अरे देवा आता काय करू असा विचार करत बसलेला असतो. आणि दाभडे मावशीने समजावल्यानंतर सखी ही पुन्हा एकदा पोलीस स्टेशनमध्ये येते आणि कान्हासाठी डबा घेऊन त्याच्या लॉकअपजवळ येते. कान्हाला आवाज देते. सखी परत आली त्यामुळे कान्हा खूप खुश होतो. परंतु कान्हा आपली नाटकं सुरू करतो. सखी विचारते कसा आहेस कान्हा? तर कान्हा म्हणतो काय सांगू तुम्हाला बेबी सरकार, माझे हाल ना मलाच माहिती आहे. हे तुरुंग नाही आहे तर हे नर्क आहे, नर्क. इतकी अस्वच्छता आहे येथे का येथे मला क्षणाक्षणाला उलटी येते, खूप त्रास होतोय. आणि डासांचं तर काय सांगू, डासांनी मला त्यांच्या फॅमिलीचा फॅमिली पॅकच बनवला आहे. कधी वाटलं तर येतात, रक्त पितात, जसं काय माझं रक्त म्हणजे आईस्क्रीमच आहे, अशी मजा मारतायत सगळे. सखीला जबर धक्काच बसतो. कान्हा सांगतो आणि हे पोलीस, त्या पोलिसांचा जो दांडू आहे ना तो इतक्या जोरात लागतो ना की सांगता येत नाही आणि सहनही करता येत नाही. कान्हा एखाद्या TV सिरियलच्या ड्रामा क्वीनसारखा बोलत असतो. सखीला सांगतो आणि माझे इतके हाल होत आहे, इतके हाल होत आहे की ते सहनही करता येत नाही आहे आणि तुम्हाला सांगतासुद्धा येत नाही आहे. सखी विचारते जेवणाचं काय? तर कान्हा सांगतो जेवणाचं तर काहीच विचारू नका. जेवण कधी देतात, कधी तर देतसुद्धा नाही. आणि जेव्हा देतात तेव्हा ती भाकरी इतकी कडक असते, इतकी कडक असते की ती भाकरी तोडताना माझे हात दुखायला लागलेत. आणि ती डाळ अशी असते ना की त्या डाळीपेक्षा खडेच जास्त असतात, त्यामुळे माझे सगळे दात हालायला लागलेत. अजून 2-4 दिवस राहिलो ना तर मला नकली दात बसवायला लागतील, माझे सगळे दात पडून जातील. काय सांगू तुम्हाला. असं म्हणून कान्हा खूप दुःखी झाल्याचं नाटक करू लागतो. त्यामुळे सखीसुद्धा खूप दुःखी होते. आणि खरंच तुला इतका त्रास होतोय का असा विचार करून सखीच्या डोळ्यात पाणी येतं. सखी आपले डोळे पुसते आणि तेवढ्यात प्लॅनप्रमाणे हवालदार तेथे येतो. हवालदारच्या हातामध्ये जेवण असतं, ज्यात फक्त कडक भाकरी आणि चटणी असते. सखी हे पाहते. हवालदार म्हणतो ए चल जेवून घे रे. सखी विचारते ओ साहेब हे काय जेवण आहे, भाकरी आणि चटणी तो कसा खाणार आहे? एक तर ते तिखट असेल आणि त्याला एवढं तिखट चालत पण नाही. हवालदार म्हणतो ओ मॅडम नशिबवान येतो, एवढं तरी भेटतंय, बाकीच्यांना एवढं पण नाही मिळत. सखी चिडून म्हणते मग त्याला नाही व्हायचं नशिबवान, जा तुमचं जेवण घेऊन, मी त्याच्यासाठी डबा आणलाय. हवालदार म्हणतो ठीक आहे. हवालदार तेथून जाऊ लागतो तर कान्हा त्याला इशारा करतो वेल डन. हवालदार खुश होऊन तेथून निघून जातो. आणि मग सखी घरून आणलेला डबा बाहेर काढते आणि कान्हाला म्हणते कान्हा मी तुझ्यासाठी डबा घेऊन आली आहे, चल जेवण करून घे. तर कान्हा म्हणतो बेबी सरकार कसं जेवण करणार, माझे हात खूप अस्वच्छ आहेत, येथे हात धुवायला पाणी नाही आहे, हँडवॉश नाही आहे, सॅनिटायझर तर नाहीच नाही आहे, मग मी जेवण तरी कसं करायचं? सखी विचारते मग तुला काय सुचवायचं आहे, मी तुला स्वतःच्या हाताने भरू का? कान्हा म्हणतो पहा आता मी काय म्हटलेलं नाही आहे, मी काय तुम्हाला सुचवलं नाही आहे. तुम्हाला वाटत असेल मी जेवावं तर हा एकच पर्याय आहे, तुम्ही मला स्वतःच्या हाताने खाऊ घाला. सखी खूप चिडते आणि म्हणते मी तुला खाऊ घालणार नाही आहे, कारण तू माझी फसवणूक केली आहे, तू एक नंबरचा खोटारडा आहे आणि तुला खायचं असेल तर खा, नाहीतर नको खाऊ, मला काही फरक पडत नाही. असं म्हणून सखी डबा तेथे जोरात आपटते. तेवढ्यात हवालदार तेथे येतो. सखी म्हणते हवालदार साहेब तुम्ही मला विचारत होता ना हा माझा कोण आहे, तर हा माझा नवरा आहे, पण फक्त काही दिवसांसाठी, कारण लवकरच मी त्याला घटस्फोट देणार आहे, कारण त्याने माझी खूप मोठी फसवणूक केली आहे, त्यामुळे तो आता माझा नवरा जास्त दिवस राहणार नाही. हे ऐकून
कान्हाला आणि हवालदारला खूप वाईट वाटतं. सखी म्हणते, आणि मी त्याचे नखरे सहन करणार नाहीये. त्याला काय स्वतःच्या हाताने खाऊ घालणार नाहीये. त्याला खायचं असेल तर तो खाईल, नाहीतर उपाशी राहील. मला काही देणं घेणं नाहीये. असं म्हणून सखी पोलीस स्टेशन बाहेर रागारागाने निघून जाते. त्यामुळे कान्हाला खूप वाईट वाटतं की सखीच्या मनातील राग अजूनही कमी झालेला नाहीये. आणि सखी रागारागाने पोलीस स्टेशनच्या बाहेर येते, गाडीजवळ येते. आणि तेवढ्यात गाडीच्या आरशात तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं, स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्र दिसतं. आणि सखी या मंगळसूत्राला हात लावते आणि तिला पुन्हा एकदा कान्हाची आठवण येते. कान्हाचे पोलीस स्टेशनमध्ये तुरुंगात खूप हाल होत आहे. तो उपाशी होता, त्याला चांगलं जेवणही मिळत नाहीये आणि मी त्याला जेव घातलं नाही, स्वतःच्या हाताने भरवलं नाही. त्याला किती वाईट वाटलं असेल असा विचार करून सखीसुद्धा खूप दुःखी होते. सखीला कान्हाची खूप काळजी वाटत असते. आणि इकडे सरकार सखीच्या रूममध्ये येते. सखी सखी असा आवाज देते, पण सखी काय ओ देत नाही, कारण सखी तर पोलीस स्टेशनमध्ये गेली आहे. सरकार विचार करते, सखी रूममध्ये नाही आहे, बाहेरसुद्धा कोठे नाही आहे. मग ही सखी नेमकी गेली तरी कोठे, हाच प्रश्न सरकारला पडतो. आणि इकडे आपली सखी पुन्हा एकदा पोलीस स्टेशनमध्ये येते. कान्हा असाच दुःखी होऊन उभा राहिलेला असतो. सखी त्याला आवाज देते, कान्हा. आणि त्याच वेळेस बॅकग्राऊंडमध्ये किती सांगायचंय मला हे अतिशय रोमॅन्टिक गाणं सुरू होतं. कान्हाला खूप आनंद होतो की सखी आली आहे. सखी म्हणते, कान्हा तुला भूक लागली ना, थांब मी तुला स्वतःच्या हाताने खाऊ घालते. कान्हा खुश होतो. सखी हा डबा उघडते आणि मग स्वतःच्या हाताने कान्हाला भरवते. बॅकग्राऊंडमध्ये अतिशय रोमॅन्टिक गाणं सुरू असतं. सखी कान्हाकडे पाहून स्माईल करते. कान्हाच्या डोळ्यात सखीबद्दलचं प्रेम दिसत असतं. सखी कान्हाला मस्त खाऊ घालत असते. कान्हासुद्धा खूप खुश दिसतो. सखी विचारते, कसं आहे जेवण? कान्हा सांगतो, खूप छान झालंय, अगदी तुमच्यासारखं. सखी कान्हाला पोटभर खाऊ घालते आणि डबा पुन्हा एकदा ठेवून देत असते. तेवढ्यात आपला हिरो कान्हा चक्क तुरुंगाच्या बाहेर येतो आणि तो सखीच्या खूप जवळ येतो. सखी घाबरते, कान्हापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते, पण कान्हा काय तिला आपल्यापासून दूर जाऊ देत नाही. कान्हाने चक्क एक बेडी हातात आणलेली असते आणि तो सखीच्या हातामध्ये ही बेडी घालतो. म्हणजे त्याचा हात आणि सखीचा हात या बेडीत अडकलेला असतो. सखीला सुद्धा आपल्याबरोबर तुरुंगात ठेवायचं असं त्याने ठरवलंय वाटतं. बॅकग्राऊंडमध्ये अतिशय सुंदर गाणं सुरू असतं आणि मग सखी आणि कान्हा हे दोघे प्रेमाच्या बेडीत अडकलेले असतात. त्यानंतर कान्हा हा चक्क सखीबरोबर रोमॅन्टिक डान्स सुरू करतो. हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतात. सखी आणि कान्हा सगळं विसरून गेले आहेत की आपण तुरुंगात आहोत, पोलीस स्टेशनमध्ये आहोत, येथे असं आपण काही रोमॅन्टिक करू शकत नाही. पण ते जगाचा विचार न करता फक्त एकमेकांचा विचार करत असतात आणि रोमॅन्टिक डान्स करत असतात. कान्हाने ठरवलंय की आता सखीला पुन्हा एकदा आपल्या प्रेमात पाडायचं आहे. त्यामुळे त्याचा हा सगळा प्लॅन असतो. हे दोघे एकदम भारी असा कपल डान्स करत असतात, एकमेकांच्या खूप जवळ येतात. सखी तर कान्हाच्या डोळ्यात हरून गेलेली असते आणि कान्हा सखीला पुन्हा एकदा आपल्या प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी सज्ज झालेला असतो. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. सखी आणि कान्हाचा हा रोमॅन्टिक डान्स पाहून तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल. कारण जेव्हापासून कान्हाचं सत्य कळलंय तेव्हापासून सखीने त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांचा रोमांस काही पाहायला मिळत नाही आहे. अशा एखाद्या ड्रीम सिक्वेन्समध्ये, स्वप्नामध्येच त्यांचा रोमांस पाहायला मिळतोय. आणि हो, हे सगळं एक स्वप्न आहे, असं काही घडलेलं नाही आहे. पोलीस स्टेशनमध्ये असं कुणी डान्स करू शकत नाही. सखी आणि कान्हा खूप रोमॅन्टिक डान्स करत असतात, एकमेकांच्या अतिशय जवळ येतात. सखी डोळे बंद करून घेते आणि कान्हा तिच्या डोक्याला डोकं लावतो. त्यांची ती फेमस स्टाईलच आहे. आणि तेवढ्यात हवालदार कान्हाला आवाज देतो, ओ कबीर सर, घ्या जेवण करून. आणि कान्हा भानावर येतो. त्याला समजतं की सखी काही परत आलेली नाही आहे, ती डबा ठेवून गेली, ती गेलीच आणि हे डान्स वगैरे सगळं आपलं स्वप्न होतं. हवालदार हा कबीरला जेवण देतो. कबीर म्हणतो, द्या साहेब, आता काय नाही सखीच्या हाताने तर स्वतःच्या हाताने जेवावंच लागणार आहे ना, पापी पोटाची भूक तर भागावीच लागणार. आणि कान्हा जेवण करतो, पण सखीच्या हातचं जेवण त्याला खूप आवडतं. सखीने भारी स्वयंपाक बनवलाय म्हणून कान्हा खुश होतो आणि मिटक्या मारत पोटभर जेवण करतो. आणि इकडे सरकार ही सखीला कॉल करते, सखी कोठे ते विचारण्यासाठी. सखीला सरकारचा कॉल येतो. सखी फोन उचलते आणि त्याच वेळेस तेथे एक पोलिसांची गाडी येते आणि गाडीचा सायरन वाजत असतो.
सरकारला हा सायरन ऐकू येतो आणि सरकार विचारते, सखी कोठेस तू? हा सायरन तर पोलिसांच्या गाडीचा आहे, याचा अर्थ तू त्या कान्हाला भेटायला पोलीस स्टेशनमध्ये गेली आहे का? सखीला समजतं आपली आई खूप हुशार आहे. सखी म्हणते, आई मी तुझ्याशी खोटं बोलणार नाही. हो मी पोलीस स्टेशनमध्ये आली आहे कान्हाला भेटण्यासाठी. सरकारला खूप राग येतो. सरकार म्हणते, ठीक आहे तू घरी ये मग आपण बोलूया. सखी म्हणते, हो आई मला सुद्धा तुला खूप काही सांगायचं आहे. आणि सखी ही फोन कट करते. आणि हे सगळं नंदाने ऐकलेलं असतं की सखी पोलीस स्टेशनमध्ये कानासाठी डबा घेऊन गेली आहे. सरकार चिडून म्हणते, महामूर्ख कुठली, या सखीला मी त्या कान्हाबद्दल इतकं भडकून दिलंय तरीसुद्धा तिच्या मनातलं प्रेम काही कमी होत नाहीये. आता त्या कानासाठी तुरुंगात डबा घेऊन गेली आहे. बावळट कुठली, लवकरात लवकर तिच्या नावावरची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यावी लागेल, नाहीतर ती पुन्हा एकदा त्या कान्हाच्या गोत्यात सापडेल असा विचार सरकार करते. आणि लगेच नंदा पुढे येते आणि गाणं गाऊ लागते, तुझ्या उसाला लागल कोल्हा. त्यामुळे सरकारला खूप राग येतो. नंदा तिच्या आजूबाजूला फिरून फिरून मस्त लावणी गात असते. सरकार तिच्याकडे रागारागाने पाहते आणि मग नंदा तिला चांगलंच भडकवते आणि म्हणते, वा रे वा मनस्विनी, तू तर खूप हुशार निघालीस, पण तुझी पोरगी ना तुझ्यापेक्षा 10 पट हुशार निघाली. लवकरच ती आता त्या कान्हाला आपल्या घरात आणणार आहे. जसं आज ती कान्हासाठी डबा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेली आहे, लवकरच ती त्या कान्हाला त्या पोलीस स्टेशनमधून तुरुंगातून बाहेर काढणार. मग एक चांगला मुहूर्त पाहून त्या कान्हाला आपल्या घरात आणणार, त्याला जावयाचा नवऱ्याचा मान देणार आणि मग सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करणार. आणि लवकरच तू एखाद्या बस स्टॉप बाहेर रस्त्यावर भीक मागताना दिसशील. सरकारला खूप राग येतो आणि सरकार चक्क नंदाचा गळा दाबण्याचा प्रयत्न करते, पण हिच्याशी वाकड्यात जाऊन फायदा नाही, म्हणून गळा दाबण्याऐवजी तिच्या गळ्यात हात टाकते. नंदाला समजतं ही घाबरली. नंदाचे एक्सप्रेशन खूप भारी आहेत. या दोघींची जोडी ना एक नंबर आहे, यात शंका नाही. नंदा म्हणते, माझा गळा दाबायला निघालीस? लवकरात लवकर सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची आणि अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर करायची, हे लक्षात ठेव. नाहीतर सखीने त्या कान्हाच्या नावावर प्रॉपर्टी केली ना तर मी तुझे व्हिडिओ सगळ्यांना दाखवेल आणि मग तू जेलमध्ये जाशील, एवढं लक्षात ठेव. सरकार चिडून विचारते, कशाला हवी तुला अर्धी प्रॉपर्टी? तुला बिझनेस तरी करता येतो का? अडाणी कुठली, अर्धी प्रॉपर्टी घेऊन काय करणार आहेस? तर लगेचच नंदा ही सुपारी घेते, सुपारी तोंडात टाकते आणि म्हणते, ठीक आहे बाई, मी अडाणी, माझ्या अर्ध्या प्रॉपर्टीचं काय करायचं ते मी करील ना, तू नको टेन्शन घेऊ त्याचं. तू फक्त एवढं कर, सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून घे आणि अर्धी प्रॉपर्टी मला दे. पुढचं काय करायचं ते मी पाहील. तसं पण मी मेल्यानंतर सगळी प्रॉपर्टी तुलाच मिळणार आहे. तूच माझी वारस आहे ना, तू त्याची काळजी करू नको. पण जर तू जास्त उशीर केलास आणि अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर नाही केली ना, तर मी नंदा, आत्ता माझं डोकं ठीक चालतंय म्हणून अर्धी प्रॉपर्टी मागतीये. माझं डोकं जर वाकड्यात चालायला लागलं ना तर सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेईल आणि तुला ठणठण गोपाळ करेल, एवढं लक्षात ठेवायचं. असं म्हणून नंदा तेथून निघून जाते. सरकारला खूप राग येतो. एकीकडे ती सखी, दुसरीकडे तो कान्हा आणि तिसरीकडे ही आई माझ्या डोक्यावर येऊन बसली आहे. सरकार खूप चिडते. थोड्या वेळानंतर सखी घरी आलेली असते. घरातील सगळ्यांना कळलेलं असतं की ही कान्हासाठी पोलीस स्टेशनमध्ये डबा घेऊन गेली आहे. त्यामुळे उर्मिला, मीनाक्षी, परशुराम हे सगळं तिच्यावर तोंडसून घेतात. तिला जाब विचारतात, सखी काय गरज होती त्या कान्हासाठी डबा घेऊन जायची? तू हे का केलंस, असं का केलंस? आणि सखी बिचारी गुपचूप उभी राहून सगळं ऐकून घेत असते. नंदासुद्धा तेथे बसलेली असते आणि तेवढ्यात सरकार येते. सरकारला दिसतं की सगळे सखीला बोलताय, तिच्यावर चिडताय. त्यामुळे सरकार आपला चांगुलपणा दाखवण्यासाठी म्हणते, ए काय करताय तुम्ही? माझ्या मुलीला असं बोलू नका बरं. माझी सखी ना माझ्यावरच गेली आहे. ती फक्त माणुसकीच्या नात्याने डबा घेऊन गेली होती. उगच तिच्यावर चिडू नका, असा राग करू नका. त्यामुळे सखीला बरं वाटतं. तेवढ्यात नंदा म्हणते, अगं माझी चेजुडी, खरं बोलतेस तू. तुझी सखी ना, तुझी मुलगी अगदी तुझ्यावरच गेली आहे. सरकारला नंदाचा खूप राग येतो, पण सरकार काही बोलत नाही. आणि मग सरकार ही सखीला म्हणते, सखी बाळा, मला माहिती आहे तू कान्हाच्या प्रेमासाठी नाही तर माणुसकीच्या नात्याने डबा घेऊन गेली होतीस. पण आता हे शेवटचं. आता तू मला वचन दे की यानंतर तू पुन्हा कधीच त्या कान्हाला भेटायला जाणार नाही,
त्याच्यासाठी डबा घेऊन जाणार नाही, त्याला भेटणार नाही. कारण तुझी सेफ्टी माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. आणि जर तू त्याच्यासाठी डबा घेऊन गेली, त्याला भेटायला गेली ना, तर मी जेवण टाकून देईल. हे ऐकून सखी आणि घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. पण नंदाला जोक करायचा असतो. नंदा म्हणते, ए तेजुडी, जेवण टाकून देईन? अगं, जेवण म्हणजे अन्न असतं गं, ते असं टाकून नसतं द्यायचं, अपमान नसतो करायचा. सरकार चिडून म्हणते, मावशी, जेवण टाकून देईन म्हणजे जेवण करणं सोडून देईल, असं वायाने घालणार. मावशी म्हणते, हो हो हो, मी असा शब्दार्थ घेतला, माफ कर मला. आणि ती खाली बसते. सखी म्हणते, आई, मी त्या कान्हाला नाही भेटणार, त्याच्यासाठी जेवण नाही घेऊन जाणार, पण वचन वगैरे देण्याची काय गरज आहे? तर सरकार लगेच हात पुढे करते आणि म्हणते, नाही सखी, मला वचन हवंय. सखीचा नाईलाज होतो. सखी पुढे येते आणि आपल्या आईच्या प्रेमासाठी ती काळजावर दगड ठेवून वचन देण्याचं ठरवते आणि ती सरकारच्या हातात हात देणार. इतक्यात गौतम म्हणतो, थांब वहिनी, कान्हा आणि सखीने एकमेकांच्या नात्याला 1 महिना द्यायचं ठरवलंय ना, मग तू असं वचन वगैरे काही घेऊ नकोस, त्यांचं त्यांना ठरवू दे ना. त्यामुळे सखी लगेच आपला हात मागे ओढून घेते. सरकारला खूप राग येतो. सरकार चिडून म्हणते, ठीक आहे गौतम भाऊजी, जशी तुमची इच्छा, पण मला हे बिलकुल आवडलेलं नाही आहे. असं म्हणून सरकार दुःखी होऊन जाण्याचं नाटक करते. त्यामुळे सखीला वाईट वाटतं. सखी सरकारला थांबवते आणि म्हणते, थांब आई, जर तुझी अशीच इच्छा असेल ना, तर मी तुला वचन देते, मी त्या कान्हाला यानंतर पुन्हा कधीच भेटणार नाही. हे ऐकून सरकारला खूप आनंद होतो, पण गौतमला मात्र वाईट वाटतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. कारण पुढील एपिसोडमध्ये धमाका होणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की माला कळणार की कान्हा कबीर हा जेलमध्ये आहे आणि मा त्याला जेलमधून सोडवणार आणि त्याला जाब विचारेल, कबीर हे सगळं काय? तर कबीर माला सांगेल, मा हे सगळं नाटक होतं सखीला मनवण्यासाठी. माझ्याविरुद्ध काही FIR झाली नव्हती, मला पोलीस स्टेशनमध्ये काही त्रास झाला नव्हता, पोलीससुद्धा माझ्याबरोबरच होते. हे ऐकून राजलक्ष्मीला आश्चर्य वाटेल, पण त्याच वेळेस सखी आणि सरकार तेथे असणार. सखी हे सगळं ऐकेल आणि ती चक्क टाळ्या वाजवणार. वा कान्हा वा, म्हणजे हे सुद्धा खोटंच, किती मोठा खोटाडा आहेस तू. हे ऐकून राजलक्ष्मी चिडेल आणि कान्हाला जाब विचारेल, कबीर, ह्या अशा मुलीसाठी तू हे सगळं करतोय? अरे तिच्यात काय आहे की तू तिच्यासाठी एवढं सगळं करतोय? हे ऐकून सरकार चिडेल आणि म्हणेल, ओ मॅडम, माझ्या मुलीबद्दल असं बोलायचं नाही. राजलक्ष्मी खूप चिडणार आणि सरकारला म्हणेल, ए कोण आहेस ग तू? मी तुला ओळखत नाही आणि तुझी लायकी आहे का माझ्यासमोर उभं राहायची आणि असं बोलायची? त्यामुळे सखी चिडेल आणि म्हणेल, आजी, माझ्या आईशी असं बोलायचं नाही बरं का. आणि सखी चक्क राजलक्ष्मीला बोट दाखवणार. त्यामुळे कान्हा खूप चिडेल आणि म्हणेल, सखी, माझ्या आजीशी बोट दाखवून बोलायचं नाही, नाही तर तुझं बोटच तोडून टाकेल. त्यामुळे सखीला जबर धक्का बसणार. राजलक्ष्मी मात्र खूप खुश होईल. म्हणजे आता सखी आणि कान्हामध्ये पुन्हा एकदा भांडण झालंय. सखीला सुद्धा आश्चर्य वाटणार की कान्हा तिच्यावर चिडलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं आणि घडणार तरी कसं, हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.